नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या सोयाबीनच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागला आहे, परंतु जुन्या सोयाबीनचे भाव काय अजून हमी भावापेक्षा वाढेनाच झालाय. त्यात एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची आवक सुद्धा कमी झाली. दुसरीकडे जे सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट आहेत त्यांचं सुद्धा गाळप त्या ठिकाणी चांगलं सुरू आहे. देशातून सोयाबीनची निर्यात सुद्धा बऱ्या प्रमाणात सुरू आहे आणि अशा सर्व गोष्टी असताना सोयाबीनचा बाजार वाढत का नाही? का फक्त शेतकऱ्यांपुरताच बाजार वाढत नाही, व्यापारीच मालामाल होत आहेत का? नेमके सोयाबीनचे बाजारभाव पेरणीच्या हंगामावरती काय असू शकतात? बाजार वाढणार की पडणार? याबाबतीत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन म्हणजे सोपा यांच्या अहवालानुसार सुमारे 77,50,000 टन एवढं सोयाबीन त्या ठिकाणी एप्रिलच्या शेवटीपर्यंत त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. गेल्या वर्षी ही आवक त्या ठिकाणी 82 लाख टन एवढी होती. सोबतच जे सोयाबीन प्रोसेसिंग प्लांट आहेत त्यांचं एप्रिल अखेर जे काही गाळप आहे ते 70 लाख टनांचं आहे. गेल्या वर्षी हेच गाळप जे काय होतं ते त्या ठिकाणी 75 लाख टनांचं एवढं होतं. बघा शेतकरी मित्रांनो, आता एप्रिलच्या शेवटपर्यंत देशात जेवढं सोयाबीनचं गाळप झाले त्यातून 55 लाख टन सोयाबीनची त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. आता सोयाबीनची जी काय निर्यात आहे ती गेल्या वर्षापेक्षा त्या ठिकाणी कमीच आहे. केवळ 13 लाख टन एवढी त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात झालेली आहे. आता थोडक्यात काय तर ह्या सर्व गोष्टी ज्या सुरळीत असताना मागच्या वर्षीपेक्षा कमी असताना देखील सोयाबीनचे बाजारभाव का वाढत नाही? कारण सोयाबीनच्या बाजारभावावरती नेमका कुठला दबाव आहे? तर बघा शेतकरी मित्रांनो, आता बाजारामध्ये सोयाबीनची जी काही आवक, सोयाबीनचं गाळप आणि सोयाबीनची निर्यात ही गेल्या वर्षापेक्षा कमी असताना कमी दर का मिळतो असा प्रश्न शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि याचं उत्तर एकच, ते म्हणजे सोयाबीनचं वाढलेलं या हंगामातील उत्पादन. आता गेल्या वर्षी जे काय उत्पादन होतं ते 119 लाख टन होतं, परंतु 2024-25 या हंगामामध्ये सोयाबीनचं जे काही उत्पादन झालं ते 126 लाख टन एवढं झालेलं आहे. आणि त्यामुळेच भारतीय बाजारावरती याचा मोठ्या प्रमाणावरती दबाव आला. आपण जर का पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी एप्रिल महिन्यात सोयाबीनची आवक कमी झाली आहे. आता एवढ्या प्रमाणामध्ये आवक कमी होऊन देखील सोयाबीनचे बाजारभाव वाढत का नाही? आता याचं एक महत्त्वाचं जे काही कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील सोयाबीनचे दबलेले बाजारभाव. आणि दुसरी गोष्ट जी काय आहे ती म्हणजे देशांतर्गत बाजार जो काय बाजार आहे त्याच्यामध्ये सोयाबीनचा मुबलक पुरवठा होतोय आणि याचमुळं शेतकऱ्यांना बाजारभाव त्या ठिकाणी मिळत नाही आहेत. आता दुसरी गोष्ट आपण जर का पाहिली तर भारतातील जो सोयाबीन एक्सपोर्ट होतो त्याला बाहेर देशात सुद्धा कमी बाजारभाव मिळत आहे आणि याचाच दबाव सोयाबीनच्या भारतातील बाजारभावावर त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला बाजारभाव वाढणार की नाही अशी चिंता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. आता एप्रिलमध्ये केवळ 4.5 लाख टन सोयाबीनची एवढी आवक त्या ठिकाणी बाजारामध्ये आत्तापर्यंत झालेली आहे. असं असताना देखील पुढचे जे काही महिने आहेत म्हणजे जून आहे, जुलै आहे, याच्यामध्ये सोयाबीनची आवक खूपच कमी राहणार नाही असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती मागणी आणि पुरवठ्यातील समतोल बिघडू शकतो आणि बाजारभाव सोयाबीनला हे वाढू शकतात. आता एप्रिलच्या शेवटी शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्स यांच्याकडे जवळजवळ 29 लाख टन सोयाबीनचं स्टॉक त्या ठिकाणी शिल्लक आहे. सोबतच जो काही NCC आणि नाफेडनं खरेदी केलं होतं सोयाबीन त्यांच्याकडे सुद्धा 17 ते 18 लाख टनांचा त्या ठिकाणी सोयाबीनचा स्टॉक शिल्लक आहे. आता पहा शेतकरी मित्रांनो, नाफेड आणि NCF सध्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करताना आपल्याला दिसत आहे. त्यांचा जो बाजारभाव आहे तो 43-50 रुपये त्या ठिकाणी बाजारभावाने ही विक्री करतात. आणि हे जे काय बाजारभाव आहे ते हमी भावापेक्षा कमी असल्याने जे काय उद्योग प्रक्रियावाले आहेत सोयाबीनच्या तर त्यांना ही स्वस्त दराने मिळत आहे आणि ते खरेदीसुद्धा करत आहेत. आता बाजारभाव वाढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे ती म्हणजे ह्या वर्षीची सोयाबीनची पेरणी. आता बाजारभाव कमी मिळत असताना बरेचसे शेतकरी नाराज आहेत आणि नाराज असल्यामुळे शेतकरी सोयाबीनची पेरणी ही कमी प्रमाणात करताना दिसत आहे. पेरणी जर का कमी झाली तर उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल आणि यामुळे पुढील हंगामातील जे काय सोयाबीन आहे त्याच्यामध्ये आवक जर कमी राहिली तर बाजारभाव देखील चांगले मिळू शकतील. त्याचप्रमाणे येत्या 2 महिन्यामध्ये सोयाबीनची जी काय आवक आहे म्हणजे जून आणि जुलैमध्ये त्या ठिकाणी कमीच राहणार आहे. म्हणून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडी तेजी त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी सोयाबीन असेल त्यांनी रोजचा बाजारभाव रोज पाहत जा आणि त्याप्रमाणे तुमचं जे काय सोयाबीन आहे बाजारभावाचा अंदाज घेऊन तुम्ही विक्रीला आणत जा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पैसे, जास्तीत जास्त नफा हा त्या ठिकाणी भेटेल. दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहे जिल्ह्याचं नाव कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद.